नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी मध्ये आपले स्वागत आहे. मी प्रिसिल्ला साळवी तुम्हाला यावर्षी मराठी हा विषय शिकवणार आहे. तुमच्या मराठीच्या पुस्तकाचं नाव आहे युवक भारती. आपण या वर्षामध्ये युवक भारती हे पुस्तक अभ्यासणार आहोत. या पुस्तकातली पहिली कविता आहे बहु असोत सुंदर. काव्यानंद आहे हे काव्य आहे. ही जी कविता आहे ही तुम्हाला परीक्षेसाठी नसणार आहे, परंतु ही सर्व पहिली कविता आहे. ही तुम्हाला एक प्रकारचं प्रोत्साहन देण्यासाठी, एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ही कविता आहे. कवीने या गीतात महाराष्ट्र भूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख इथे केलेला आहे. उत्तुंग पर्वतरांगांमध्ये वसलेला, गगनाला गवसणी घालणाऱ्या, आकांक्षा बाळगणारा महाराष्ट्र आम्हाला सर्वात प्रिय आहे, असे गौरवपूर्ण उद्गार या गीतात काढलेले आहेत. अंतःकरणाचे औदार्य, सद्गुणांची संपदा आणि नररत्नांची खाण असणारा महाराष्ट्र आम्हाला अभिमानास्पद आहे, हे कवीने अतिशय ओजस्वी वाणीतून नमूद केलेले आहे. पराक्रम, भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेशही महाराष्ट्राची एक वेगळीच ओळख या गीतातून करून दिलेली तुम्हाला आहे. अशा प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे, तसेच महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनात ठसावे, अशी अपेक्षा कवीने व्यक्त केलेली आहे. तर त्या थोडक्यात प्रस्तावनेवरूनच तुम्हाला कळलेलं असणार आहे की ही कविता श्री कृ कोल्हटकर यांनी लिहिलेली आहे आणि ही आपल्या महाराष्ट्राबद्दल आहे. महाराष्ट्र देश हा किती अभिमानास्पद आहे आणि या देशामध्ये किती पराक्रमी शूर योद्धे होऊन गेलेले आहे, किती भक्त, किती वैराग्य असलेले लोक इथं होऊन गेलेले आहे, याचं छान आणि सुंदरसं वर्णन ह्या कवितेतून कवीने केलेलं आहे. तर ही कविता तुम्हाला सुरुवातीलाच दिलेली आहे. तर ही कविता तुमच्यासाठी एक प्रेरणादायी संदेश घेऊन येत आहे. आपण या कवितेचं वाचन करूया. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश. गगनभेदी गिरिविन अनुनच जिथे उने, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे. अटकेवरी जेथील तुरंगी जलपिने, तेथे अडे काय जलाशय नंदाविले. पौरुषासी अटक गमे जेथे दुसहा, प्रासाद कशास जेथे हृदय मंदिरे. सद्भावनांचीच भव्य दिव्य आगरे, रत्ना वा मौक्ती काही मूल्य मुळी नुरे. रमणीची कूस जिथे नृणी खणी ठरे, शुद्ध तिचे शिलही उजळीवी गृहा. नग्न खग करी उघडे बघुनी मावळे, चतुरुंग चमुचेही शौर्य मावळे. दौडत चहूकडुनी जवे स्वार जेथले, भासती शतगुणित जशी असती ऐकले. यन्ना मा परिसुनी रिपू शमित बला आहा. तर थोडक्यात ह्या कवितावरून आपल्याला कळलेलं आहे की ही एक कविता आहे, ही शूर योद्ध्यांची आहे. याच्यामध्ये आपण बघत आहोत की शूर योद्धे शिवाजी महाराज, त्यांचे सैन्य की ते पर्वतांमधून, दऱ्याखोऱ्यातून, किल्ल्यातून कशी गनिमी काव्याने लढत होते आणि त्यांनी आपल्या युद्धाने म्हणा किंवा पराक्रमाने कशा सर्व गोष्टी साध्य केलेल्या आहेत, हे आपल्याला दिलेल्या बाजूच्या पिक्चरवरून आणि ह्या कवितेवरून आपल्याला समजत आहे की भारत देशाबद्दल आपल्याला अभिमान हा का असावा. पुढे दिलेला आहे, विक्रम वैराग्य एक जगी नांदती, जरी पटका भगवा झेंडाही डोलती. धर्म राजकारण समवेत चालती, धर्म राजकारण समवेत चालती. शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधती.
पसरे यत्किती अशी विस्याहावहा, गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो. स्मृती दीप्ती धृती ही देत अंतरी ठसो, वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो. सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनी वसो, देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा. आपल्याला इथे दिलेलं आहे की हे जे गीत आहे हे मराठी लोक किंवा मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात हे आनंदाने आपण पिक्चरमध्ये बघू शकतो की ढोल नगाडे डफली वाजवून प्रत्येकाच्या मुखात हे एक मराठ्याचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती ही देह अंतरी ठसो. मनात अंतकरणात भारत देशाबद्दलचं प्रेम, भारत देशाचा अभिमान हा ठसलेला आहे आणि ते आपल्या गीतातून सर्वांना सांगत आहेत की सर्वांपर्यंत ते पोहोचवत आहेत. वचनी लेखनी ही मराठा गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो. प्रत्येकाच्या मनात महाराष्ट्राविषयी अभिमान असावा, मराठ्यांबद्दल अभिमान असावा, कारण की हे लोक जे यांचा झेंडा भगवा फडकत आहे, एक प्रकारचं यशस्वीतेचं पराक्रमाचं ते एक चिन्ह आहे. आणि हा जो सूर्य उगवत आहे हा आपला महाराष्ट्राचा एक प्रकारचा तेज दाखवत आहे की महाराष्ट्र देश हा तेजस्वी देश आहे, पराक्रमी आणि भक्तांनी भरलेला किंवा देशाचा अभिमान बाळगणारे मोठमोठे लोक, पराक्रमी लोक या देशामध्ये होऊन गेलेले आहे. आणि ह्या देशाचा अभिमान, ह्या देशाचं गीत गायन किंवा कोड कौतुक हे वाजवून ते करत आहेत, डफली तुतारी वाजवून ते करत आहे. पुढे आपण श्री तुकाराम नाथ किंवा ज्ञानेश्वरी हे सर्व जे ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये जे पण थोर संत कवी महाकवी होऊन गेलेले आहेत, संत होऊन गेलेले आहेत, त्यांनी ह्या देशाबद्दल चांगल्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या लिखाणातूनही सार्थ अभिमान या देशाविषयी आपल्याला दिसून येतो. आणि हे जे पुस्तके आहे जे लिहून ठेवलेले आहे या पुस्तकांचाही या ग्रंथांचाही सर्वांना सार्थ अभिमान आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला या कवितेतून दिसून येतात. तर ही जी कविता आहे ही आपल्यासाठी एक प्रकारची प्रेरणादायी ही कविता आहे. आपण बघितलेलं आहे की बहु असत सुंदर याचा अर्थ आहे की किती जरी सुंदर असलं काहीही तरी पण सर्वात सुंदर आहे आपला देश, देशाची संस्कृती, देशामधले ऐतिहासिक स्थळे, देशातली गीते गाणे, शैक्षणिक पद्धती आणि सर्व गोष्टी आपल्याला गौरवास्पद आहे. आपली मराठमोळी भाषा याचा सार्थ सर्वांना अभिमान आहे. तर या कवितेमधून महाराष्ट्रातील भूमीच्या अनेक वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. जसं की पर्वतरांगा ह्या उत्तुंग आहेत, उंच आहेत, उंच उंच गगनाला भिडणाऱ्या अशा त्या आहेत की जणू काही त्यांनी एक महाराष्ट्राबद्दल एक प्रकारचा आकांक्षा बाळगलेली आहे की आमचा देश सर्वात प्रिय आहे. हे सर्व काही पर्वतरांगा उंच होऊन सर्वांना सांगत आहे. असे गौरवोद्गार या गीतामध्ये काढलेले आहेत. अत्यंत औदार्य, सद्गुणांची संपदा आणि रत्नांची खाण असणारा आपला महाराष्ट्र देश आहे. हा एक अतिशय अभिमानास्पद ही गोष्ट आहे. हे कवीने अतिशय ओजस्वी वाणीतून नमूद केलेले इथे आपल्याला या कवितेतून दिसून येते. अशा प्रकारच्या अनेक कविता आहेत ज्या तुम्ही मागील काही तुमच्या इयत्तांमध्ये शिकलेला असाल की ज्यामध्ये तुम्हाला देशाचा सार्थ अभिमान आहे, देशाचं बद्दलचा देशासाठी कितीतरी लोकांनी आपला प्राण दिलेला आहे. अशा खूप साऱ्या प्रेरणादायी कविता लेख तुम्ही वाचले असणार आहे, तुम्ही अभ्यासलेले असणार आहे. तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हालाही आपल्या महाराष्ट्राबद्दल, देशाबद्दल, राज्याबद्दल प्रेम आणि अभिमान असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपणही आपल्या महाराष्ट्रात असलेल्या सर्व काही अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा आपणही अभिमान केला पाहिजे आणि सर्व गोष्टींची आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. हे ह्या कवितेतून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. ह्या कवितेचे प्रश्न उत्तरे किंवा तुम्हाला अभ्यासासाठी ही कविता येणार नाही, पण एक आत्मविश्वासासाठी, प्रेरणासाठी आणि आपल्या देशाच्या सार्थ अभिमानासाठी तुम्हाला ही कविता माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. ही कविता तुम्ही व्यवस्थित घरी वाचायची आहे, समजून घ्यायची आहे. आणि ही कविता तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये तुम्ही पहिल्या पानावर ही चांगल्या आणि स्वच्छ अक्षरात लिहू शकता.
तर आज आपण मराठीचा पहिला धडा वेगवशता याची सुरुवात करणार आहोत. वेगवशता, वेग. कवितेची जी हेडलाईन आहे, धड्याची जी हेडलाईन आहे पाठाची, वेगवशता. वेग म्हणजे एक प्रकारचा धाव घेणे किंवा आपण ज्याला म्हणतो गती, त्याला आपण वेग म्हणू शकतो. तर हे वेगवशतेचा अर्थ काय आहे आणि लेखकाने हे आपल्या ह्या धड्यामध्ये काय नमूद केलेलं आहे वेगवशतेबद्दल, हे आपण आज अभ्यासणार आहोत. लेखकाचे नाव आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले. 1927 ते 2010. नामवंत वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक. व्यासंगी म्हणजे ज्यांनी व्यासपीठ गाजवलेले आहेत, मोठमोठे कार्यक्रम केलेले आहेत, वक्तव्य केलेलं आहे, असे मोठे विचारवंत आणि व्यासंगी लेखक पण ते आहेत. त्यांचं नाव आपण बघितलेलं आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले. देशात अनेक विदेशात अनेक विषयांवर व्याख्यानमाला गाजवलेल्या. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्षे व्याख्याने दिली. कवी कर्तृत्वाची जागर, खंड 1 व 2, जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशीची दार्शनिक मुक्तिगाथा, महामानवाची यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ प्रकाशित. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू. राजश्री शाहू महाराज पुरस्कार, म्हणजे कोल्हापुरात असलेले राजश्री शाहू महाराज पुरस्कार, श्रीमंत मालोजी राजे स्मृती पुरस्कार फलटण, अशा पुस्तकांनी ते सन्मानित आहे. अनेक ते पुस्तकांनी सन्मानित आहे. त्यामध्ये राजश्री शाहू महाराज, श्रीमंत मालोजी राजे स्मृती पुरस्कार फलटण, त्यांना भरपूर असे पुरस्कार मिळालेले आहेत. ते एक चांगले विचारवंत आहेत, व्याख्यानकार आहेत, वक्ते आहेत. अशा खूप साऱ्या पुरस्कारांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना सन्मानित केलेलं आहे. या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसाच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवलेले आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनांची गरज लेखकालाही पटते. मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेसाठी किंवा खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात. याचे लेखकाला वैषम्य वाटते किंवा आश्चर्य वाटते किंवा विशेष वाटते. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात, परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालतात. तेव्हा वाहने माणसांवर स्वार होतात. अशा मार्मिक टिप्पणी लेखक इथे करतात. अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यामुळे स्वत्व आणि हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात ही या पाठातून आपण बघणार आहोत. थोडक्यात आपल्याला प्रस्तावनेवरूनच समजलेला आहे. पाठाचा एक प्रकारचा आढावा आपण घेऊ शकतो की लेखकाला वाहनांबद्दल काही तक्रार नाही, पण गरज नसताना वाहने चालवणे, मोठ्या प्रमाणे वेगाने वाहने चालवणे, त्याच्यामध्ये वेळ घालणे, याबद्दल लेखकांना एक प्रकारचं सर्वांना सांगण्याचा एक इशारा आहे की ही गोष्ट चुकीची आहे.
आपण पण आपल्या शहरात आपल्या आजूबाजूला बघतो की कॉलेजची मुलं असू देत किंवा इतर माणसे असू देत, रस्त्यावरून हायवेवरून अतिशय स्पीडमध्ये वेगाने वाहने चालवतात, मोठमोठ्याने हॉर्नचा आवाज करून वाहने चालवतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं, वातावरणात हवेचं प्रदूषण होतं. ह्या गोष्टी आपण खरं तर टाळल्या पाहिजे. आपण पुढे पिक्चरमध्ये बघू शकतो की तो मुलगा कशा पद्धतीने व्यक्ती फास्ट गाडी चालवत आहे, म्हणजे वेगाने चालवत आहे. अशा फास्ट किंवा वेगाने गाडी चालवल्यानंतर दोन गोष्टींचं नुकसान आहे. एक म्हणजे पेट्रोल, दुसरं म्हणजे अपघात होण्याची शक्यता आहे आणि तिसरं म्हणजे आपला वेळही जाऊ शकतो. अशा प्रकारे आपला वेळ वाया जातो, सडनली किंवा अचानक ॲक्सिडेंट होऊ शकतो. ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपण अनावश्यक रीतीने किंवा गरज नसताना वाहन वापरू नये. ज्या ठिकाणी आपण पायी चालून एखादं काम जवळपासचं करू शकतो त्या ठिकाणी आपण वाहनांचा उपयोग करणं चुकीचं आहे. आपण जवळपास पण वाहनांचा उपयोग केला तर आपला इंधनाचा म्हणजे पेट्रोल डिझेलचाही अपव्यय होतो. शारीरिकदृष्ट्या आपण कमकुवत होतो. एक प्रकारचा जो चालण्याचा व्यायाम असतो त्याच्यामध्ये खंड पडतो आणि आपल्या शरीराच्या व्याधी पण निर्माण होतात. तर लेखकाचा ह्या गोष्टीकडे कटाक्ष आहे आणि एक इशारा दिलेला आहे की लोक कशाला करतात की वाशे फास्ट किंवा वेगाने वाहने चालून ॲक्सिडेंट अपघातांना निमंत्रण देत असतात. या लेखकाला याच्या गोष्टीची एक विशेष वाटते की हे वाहने माणूस वाहनावर नाही तर माणसे तर वाहन माणसावर एक प्रकारचा स्वार होतो. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त गाडी पाहिजे, कुठेही जाण्याचं म्हणजे गाडी पाहिजे. आधी गाड्या किंवा ह्या मोठमोठ्या 4 व्हीलर 2 व्हीलर या सर्व गोष्टी प्रचलित नव्हत्या. त्यावेळेस सायकल आणि पायी चालणे हाच प्रवासाचा एकमेव माध्यम होतं. त्यावेळेस लोक कुठून कुठपर्यंत लांब लांब एका गावातून दुसऱ्या गावामध्ये पण पायी चालून प्रवास करत होते, सायकलवर प्रवास करत होते. परंतु आता वाहनांच्या इतकी प्रमाणात संख्या झालेली आहे की छोट्या गावांपासून मोठ्या शहरांपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहनेही वापरली जातात. त्यामुळे आपल्याला हवेचे प्रदूषण होते, ध्वनी प्रदूषण होते, आपले इंधनाची बचत होत नाही आणि शरीर व्याधीही आपल्या वाढतात. तर ह्या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी आपण बारकाईने विचार केला पाहिजे आणि अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत जो लेखकाने इशारा दिलेला आहे हे आपण या पाठातून समजून घेतलं पाहिजे. मी हा पाठ वाचायला सुरुवात करत आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचे. तर तुमच्याकडेही पुस्तक असेल मराठीचं तर ते तुम्ही काढायचं आहे, तुम्ही तेही वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. वेग हे गतीचे एक रूप आहे. वेग म्हणजे गती. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे आणि धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानात आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. जसे की आपण बघितलंय की आधी गाड्या किंवा वाहने ही प्रचलित नव्हती, त्यामुळं गर्दी किंवा ध्वनी प्रदूषण, हवेतील प्रदूषण ह्या गोष्टी जास्त नव्हत्या. पण आत्ताच्या काळामध्ये आपण बघतोय की रस्ता दिसत नाही, इतक्या गाड्या झालेल्या आहेत, इतकी गाड्यांनी पूर्ण जागा, पूर्ण शहर हे व्यापलेलं आहे. तर सांगितल्याप्रमाणे रस्ते वाहनांनी अगदी व्यापलेले आहेत की रस्ते सुद्धा दिसत नाही. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तर स्थिर राहतात. एरवी गतिपायी अगणित होतात. म्हणजे ज्यावेळेस माणूस स्थिर कधी असतो, ज्यावेळेस तो घरात असतो, त्यावेळेस तो त्या वेळेपुरता स्थिर असतो. परंतु तो जसा बाहेर पडतो तसा तो कसा होतो, गतिमान होतो, त्याला गतीचं रूप प्राप्त होते. मग ते गाडीवर असू दे किंवा पायी जरी असलं तरी पण डोक्यामध्ये विचारांची एक प्रकारचा गोंधळ असतो. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशाचा इतिहास घडला, लोकांनी जलप्रवासही केला, पण आजच्या एवढी
अवखळ वाहने कोठी दिसत नव्हती. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे उदाहरणार्थ की पूर्वी म्हणजे आधी, जसं आपण म्हटलो की आधी एवढे वाहनं नव्हते, की त्यावेळेस पण लोक जल प्रवास करत होते किंवा जगामध्ये प्रवास, पूर्ण जगभर प्रवास करत होते. पण त्यावेळेस एवढे वाहने नव्हती. पण ही सर्व वाहनं, 4 व्हीलर, 2 व्हीलर्स, कितीतरी गाड्यांचे प्रकार आहेत, हे सर्व आले कुठून? पण आजच्या एवढ्या अवखळ मध्ये, जगामध्ये एवढी वाहने आली कुठून? आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उरकता येत नाही. जीवन हे 10 दिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दुसऱ्या बाजूला. अशा प्रकारचं सध्याच्या माणसाचं जीवन आहे, की घरातलं काम संपून जर बाहेरच्या एखाद्या कामासाठी जायचं असेल तर त्याला पहिली लागते ती गाडी किंवा वाहन. कारण की प्रत्येक ठिकाणी वेळ वाचवायचा असतो. ही जी कामे एकाच वेळेस बाहेर पडलं 2 ते 4 कामे आपण करतो, किंवा रोजच्या जीवनात आपले आई वडील करतात किंवा माणसे सगळे समाजात करतात, की ती पायी चालून ती कामाचं उरक होत नाही किंवा ती कामं संपत नाही. तर आणि प्रत्येक ठिकाण एका ठिकाणापासून लांब असल्यामुळे गाडीची गरज पडते. तर त्यांनी इथं उदाहरण सांगितलेले आहेत की जीवन जे आहे ते 10 दिशांना पसरलेले आहे, विभागलेले आहेत, की मुलांची शाळा एका टोकाला, मंडई दुसऱ्या टोकाला, काम करायचं, जॉब करायचं, कार्यालय तिसऱ्या टोकाला, अशी दूर कुठल्या तरी एका दिशेला अशा प्रत्येक ठिकाणही पसरलेली आहे. आता जीवनाची ही टोके सांधणारा कशी, जोडणार कशी? आता ही सर्व कामं तर करायची, मुलाला शाळेत सोडवायचे, भाजी घ्यायची, कार्यालयात वेळेत पोहोचवायचं आहे, दवाखान्यात जायचं आहे. ही कामे वेळेत होण्यासाठी माणसाला वाहनाची गरज पडलेली आहे. तर ही सर्व कामे एकाच वेळेस किंवा वेळेत होण्यासाठी जीवनाची ही टोके सांधणार कशी, ही साधण्यासाठी शेवटी गती ही घ्यावीच लागते. कोणतंही काम ज्यावेळेस आपल्याला वेळ संपवायचा असतो त्यावेळेस आपण ती वेगाने किंवा गतीने करत असतो. आणि आता ही बाहेरची कामे जगातली करण्यासाठी ही गती येणार कुठे, येणार कुठून? तर ही गती मिळवण्यासाठी माणसाला वाहनाची गरज पडलेली आहे. पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यामुळे ही आपली अशी कामं असतात की ती आपली वेळेत व्हायला पाहिजे. त्यामुळे आपण काय करतो, आपला वेग कामाचा वाढवतो. आणि ही वेग नुसता पायी चालून वाढत नाही किंवा कामाचा उरक होत नाही, त्यासाठी एका वाहनाची आपल्याला गरज पडते. एवढा वेग जीवनाला असावा की त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल, की आपल्या जीवनाचा जो वेग आहे त्यापेक्षा अधिक वेग घ्यायचा, त्याला अक्षम्य, क्षमता अधिक असलेला, त्याला काही बंधन नसलेलं इतका वेग असावा लागतो. तो आत्मघातकी ठरतो. जसं की खूप फास्ट गाडी चालवली रस्त्यावरून तर ॲक्सिडेंट होण्याचा धोका असतो, कारण की त्या वेग अक्षम्य असतो, त्याच्यावर कंट्रोल राहत नाही. तर अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघरी आणि दरडोई वाहनं उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलाचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असले असं नाही, की सर्वच काही घर, शाळा, दवाखाने सगळेच आपल्या घराच्या अवतीभोवती असतात असं नाही. तर अमेरिकेचंही त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, की अमेरिकेसारखा विकसित देश, इथे सुद्धा रस्ते हे सरळ सरळ, विरळ, निर्विघ्न म्हणजे कोणतेही अडखळणं नसलेले, रुंद अशी असतात. कारण घर, कार्यालय, बाजारपेठेत निदान कमीत कमी 100 मैलाच्या अंतरावर तरी ते सर्व गोष्टी असतात. यातून माणसात दुरावा निर्माण होतो, जो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विसरून जाणे, वेगात एक बेहोशी येते. थोडक्यातच काय आपण बघितलेलं आहे, की माणसाचं जीवन हे वेगवान आहे. माणूस
सतत पळत असतो कामाच्या मागे, व्यापाच्या मागे, टेन्शन्स, दवाखाने, डॉक्टर्स, रोजचा उद्योगधंदा, प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी तो धडपडत असतो. त्याच्या जीवनाला एक प्रकारचा वेग आलेला असतो आणि ती कामे अधिक वेगवान व्हावी यासाठी कळत नकळत तो अतिशय ज्याच्यावर कंट्रोल होऊ शकत नाही अशी वेगाची गती धरतो आणि त्यामधून कधी कधी तो संकटात आणि समस्येत पण सापडू शकतो. त्यामुळे आपल्या वेगावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. त्यासाठी लेखकाने अमेरिकेचेही उदाहरण दिलेलं आहे की अमेरिकेमध्ये सुद्धा जीवन हे प्रगतिशील आहे, तो विकसित देश आहे. तिथलचा राज्यकारभार, तिथलची लोक ही सतत कामामध्ये व्यस्त असतात किंवा वेगात असतात, परंतु तरीही ती लोक आपला जो वेग आहे हा सुटू देत नाही. प्रत्येक गोष्ट हे बंधनात आणि नियमात राहून करतात. तिथलची रस्ते ही निर्विघ्न असतात, सरळ अरुंद असतात. सांगितले की जवळपास आपली कोणतीही कामं आहे घरातून बाहेर पडणारी अगदीच घराच्या जवळ किंवा अगदी खाली उतरलो बिल्डिंगमधून तर खाली नसतात. एक 50-100 मैलावरती कामं आपली असतात. मग तो दवाखाना असू दे, शाळा असू दे, कार्यालय असू दे, कोणतेही काम असू दे, त्यासाठी आपल्याला वेगाची गरज असते. तर तो वेग जो असतो तो वेग आपण आपल्या नुसत्या पावलाने किंवा पायाने चालून ते कामं उरकत नाही किंवा साध्य होत नाही. त्यासाठी आपल्याला वाहनाची गरज पडते. म्हणजेच आपण आपली जी वाहने आहेत त्याचा उपयोग वेळेचे भान ठेवून परिस्थितीचे आणि कामाचे स्वरूप बघून ठरवणं आवश्यक आहे. अगदीच असंच फिरायला जायचंय किंवा इथे खाली जाऊन 2 मिनिटाची वस्तू एखादी घेऊन यायची त्यासाठी गाडी घेऊन जाणं हे चुकीचं आहे. त्यामध्ये वाहनाचा दुरुपयोग, इंधनाचा दुरुपयोग यामध्ये होऊ शकतो. अशा प्रकारे लेखकाने इथे आपल्याला वेगाची उदाहरणे दिलेली आहे आणि लोकांच्या प्रकृती आणि विकृती इथे आपल्याला सांगितलेल्या आहे. आतापर्यंत जेवढा काही भाग आपण वाचलेला आहे, समजून घेतलेला आहे, आशा करते तो तुम्हाला व्यवस्थित समजलेला असणार आहे. येथून पुढचा राहिलेला जो उर्वरित भाग आहे वेगवशता या पाठामधला हा आपण पुढील भाग पुढच्या तासाला किंवा पुढच्या भागामध्ये कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही मराठीच्या तुमच्या टेक्स्टबुकमधून हा पाठ, हा लेसन व्यवस्थित वाचू शकता आणि समजू शकता. धन्यवाद.